तर सामना स्टार्ट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे. एक बिग मॅच आपल्यासमोर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. एकामध्ये टीम भार्गव 11 ज्यांच्याकडे बेस्ट अटॅक पाहायला मिळतो. पहिल्या षटक पुन्हा एकदा शुभम. पहिला बॉल ऑनसेला खेळायचा होता. बॉल हवेत आहे. बंटी इथे पटेल माघारी. बिग विकेट. बंटी पटेल इथे माघारी. पहिला धक्का. या मॅच मध्ये सेलिब्रेशन सध्या होते कारण की बंटी धोका कदाचित इथे त्याच्या मार्फत दिला असता पण तो खेळ त्याला जाळ्यामध्ये सेट केले जाईल आणि इथे फलंदाज बाद होईल. पहिला धक्का. फलंदाज बंटी बाद. दिल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये शुभमने खूप चांगला स्पेल हाताळलाय. थोडीशी घाई करायची आहे बॅट्समन. पहिल्या ओव्हरमध्ये शुभमने खूप चांगला स्पेल हाताळत असताना लाजबाब गोलंदाजी आतापर्यंत शुभमच्या मार्फत बॅटिंग करण्यासाठी तर न्यू बॅटर मैदानात दाखल हर्षद. तो दुसऱ्या बाजूने तितकी चांगली बॅटिंग करावी लागेल. प्रणव एका बाजूने आहे. दुसऱ्या बाजूने तितकाच घातक फलंदाज सध्या होऊ शकतो. तो बॉलिंग ट्रॅकवरती शुभम आहे. यॉर्कर किंग. चांगले लेंथ पाहायला मिळते त्याच्या मार्फत. पुणे द बॉलर तयार. नवीन बॅट्समन या मॅच मध्ये येत असताना विकेट. शुभम पुणे एकदा तयार. याडी एक फटका चांगला होता पण तो जास्त काय मिळणार नाहीये. फक्त सिंगल ऍड होईल. या सिंगलच्या मदतीने टीमचं खातं ओपन होईल. एक धाव होईल. फलकावती सेट. चांगली इथे गोलंदाजी पाहायला मिळते शुभमच्या मार्फत. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशीच कामगिरी शुभमची राहिली होती. तोच पुन्हा एकदा धडाका इथे सादर करत असताना 2 धक्के दिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर इथे खातं ओपन होईल. एकदा फलकावरती आहे. बॅटिंग करत असताना शुभम पुन्हा एकदा तयार. चांगली गोलंदाजी. आज जर पाहायला गेलं तर इथून अटॅक तितका चांगला करावा लागेल. ओहो वेग पहा तुम्ही. जबरदस्त वेग. स्पीड गन आहे आणि या जर पाहायला गेलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. ओव्हर नंबर 1 कारण की या 2 ओव्हरच्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले नाहीये. त्याचा फायदा सध्या घ्यावा लागेल आणि तोच फायदा सध्या बॉलर उचलत असताना या पहिल्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा तेज तरार गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर समजत नाहीये. बॉल आला कसा गेला कसा आणि त्यानंतर विकेट किपरने पकडला कसा. आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा बॉल या षटकातील. चांगली गोलंदाजी. चांगला बॉल. पुन्हा एकदा पिचिंग जबरदस्त. पहिल्या षटक इथे समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये नाव जर पाहायला गेलं तर शुभमचा खूप चांगला स्पेल राहिला. शुभमने पहिल्या षटक कमालीचं हाताळलं. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केली. 2 विकेट त्याने मिळवल्या. चांगली गोलंदाजी हाताळत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 1च धाव. म्हणजेच या मॅच मध्ये युवा वॉरियर्स झिम्बाब्वे हा संघ थोडासा बॅकफुटवरती सध्या ढकललाय. त्याचं कारण शुभमने खूप चांगली गोलंदाजी केली आणि ओव्हर नंबर 2 मध्ये पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आता येईल सुनील. चांगली गोलंदाजी. एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट आणि मेडन ओव्हर सुनीलच्या मार्फत मागच्या मॅच मध्ये हा कारनामा त्याने यश संपादन केले आणि पुन्हा एकदा सुनीलच्या हाती बॉल सुपूर्द करण्यात आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये.
पुणे दावे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुणे दावे 30 षटकाच्या आतमध्ये मिळवला सध्या क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाहीये. प्रणवला लागेल परताव माघारी आणि आणखी एक झटका देत असताना टीम भार्गवी 11 फलंदाज प्रणव पटेल माघारी, आणखी एक झटका इथे परतत असताना 3 धक्के लागलेत. बॅटिंग करत असताना टीम युवा वॉरियर्स चिंबावे या टीमसाठी जास्त काही या मॅच मध्ये झालेले नाहीये. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल, तो प्रयत्न करावा लागेल, पण तो इथून जर पाला गेला तर बॉल शिल्लक आहेत 5. या 5 बॉल मध्ये किती धाबा येतील? 2 मोठे हिट झाले तर दोन मोठे हिट पाहिजेत. या सामन्यात एक कॅल्क्युलेशन आकडा सेट करण्यासाठी एक मोठा आकडा पाहिजे, जवळपास 15 धावेपर्यंत. तो प्रयत्न होईल का? नवीन बॅट्समन मैदानात दाखल नितेश बॅटिंग करण्यासाठी पॉवर जनरेट करावं लागेल, पॉवर हिटर बॅटिंग करावी लागेल, कारण की 2 ओव्हरच्या मॅचेसमध्ये एक कॅल्क्युलेटर जे मात्र टार्गेट आहे ते सेट करावं लागेल. बोलत यार. पुणे एकदा ऑन साइडला खेळायचा होता, वेगवान मारा करत असताना डायरेक्ट हिट यावेळी करण्याचा प्रयत्न, चांगली फेकी, पण तो एकच सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. लेग बाईज धावसंख्या, या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2. चांगली बॉलिंग आतापर्यंत. पुणे ऑन साइडला फटका, पुणे दावे फिल्डर आहे मागे, सर्वायटिस लोंगनच्या दिशेने आणखी एक झटका, यावेळी सुद्धा फलंदाज होईल बाद. ओव्हर नंबर 2, टीमची धावसंख्या 2 या आकड्यावरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पुणे एकदा डाऊन द ट्रॅक, टप्पा पडण्याचा पुणे एकदा वेगाने बॉलिंग सध्या पाहायला मिळते सुनीलच्या मार्फत. सुनीलने आतापर्यंत 2 विकेट मिळवले. टीमची धावसंख्या स्कोर काढती जाऊन पोहोचते ओनली 2 रन्स. विकेट गमावली 4. पुणे धावन साइडला फटका हवेत आहे, हा बॉल सुद्धा पकडला जाईल. आणखीन एक झटका, या मॅच मधून आणखीन एक विकेट पडत असताना बॅटिंग परफॉर्मन्स टीम देऊ शकलेली नाहीये. बंटी थोडासा लवकर परतला, तिथूनच मात्र मॅचचा कायापालट झाला, कारण की बंटी मैदानात राहिला असतं तर कदाचित एक चांगलं टार्गेट सेट झालं असतं. वीरेंद्र आलं, वीरेंद्रने सुद्धा आपलं खातं ओपन केलेलं नाहीये. धावसंख्या जर स्कोर काढती जाऊन पोहोचते फक्त 2 या आकड्यावरती. एक सिंगल फक्त हर्षदच्या नावे राहिले. हर्षदने खातं ओपन केलं, पण त्यानंतर कुठल्याही फलंदाजीला खातं ओपन करता आलेलं नाहीये. आतापर्यंत 5 विकेट गमावलेत. बॅटिंग करत असताना शेवटचा बॉल या षटकातील ओव्हर नंबर 2. बॉलर पुन्हा एकदा तयार, सुनील. यावेळी ऑन साइड फटका चांगला आहे, स्वीप करत असताना फटका डीप मध्ये फिल्डरकडे पाठवलाय. जोपर्यंत बॉलला फिरकातील 2 धावा घेण्याचा प्रयत्न, आणि इथे जर पाहायला गेलं तर फलंदाज होईल बाद. एकच धाव इथे मिळेल, कारण की धावचीच्या रूपाने फलंदाज बाद इथे घोषित केला जाईल. आणि या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर काढती जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. या मॅच मध्ये टार्गेट आहे या मॅचला जिंकण्यासाठी 4 धावेचे टार्गेट.
करत असताना थोडीशी चुकी केली आणि त्यानंतर एक माफक आव्हान आहे आणि त्याच्यासाठी या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर धावांचा पाठलाग करण्यासाठी सध्या मैदानात दाखल होतील केतन आणि दुसऱ्या बाजूने हार्दिक. ही जोडी सध्या सलामीच्या भूमिकेमध्ये 4 धावेचे लक्ष्य आहे. थोडीशी घाई करायची आहे. पंच तो सामना स्टार्ट. पुटूस बोलता ऑन साइडला फटका तर हवेत खेळलाय. वर कॅच पहिल्या बोलती इथे कॅच पकडत असताना खूप चांगला झेल इथे पकडला आणि पहिला विकेट डाऊन होईल. पटेल केतन माघारी पहिल्या बोलती पहिला विकेट टिट फॉर टॅट. जसे बॅटिंग करण्यासाठी आता शुभम मैदानात दाखल होईल. ओव्हर नंबर 1 चा खेळ. विपुल पुन्हा एकदा तयार. वर विकेट याडे ऑन साइडला शुभम ऑन फायर. वर टायमिंग बॉल सीमा पार. सामना फिनिश. हा सामना जिंकत पुन्हा एकदा पुढच्या फेरीमध्ये दाखल होते टीम भार्गवी 11. हा सामना काय खेळलाय आगरचा संघाने जबरदस्त खेळ दाखवत असताना हा सामना जिंकत पुन्हा एकदा सुपर आजच्या दिवसातील सुपर 3 मध्ये दाखल आता लॉस होतील आणि त्यामधून पुन्हा एकदा संघ जे आहेत ते लढतील.